नमस्कार मंडळी, श्री देशपांडे गुरुजी चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, सन 2026 हे वर्ष अत्यंत विलक्षण, दुर्मिळ आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, कारण या वर्षात येत आहे अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास। हिंदू पंचांगानुसार सन 2026 अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्यांचे असेल। अधिक मास याला मलमासा किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात। हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो। या महिन्यात विवाह, मौंजे बंधन, गृहप्रवेश, बारसे यांसारखी मंगलकार्य केली जात नाहीत। मात्र पूजा पाठ, व्रत, वैकल्य, जप, तप आणि दान धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते। यामुळे भगवान विष्णूंची विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त होतो। सूर्यपंचांगाच्या तुलनेत चंद्र पंचांगाची कालमर्यादा कमी असते। चंद्र पंचांग 354 दिवसांचे असते, तर सूर्य पंचांग 365 दिवसांचे असते। त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो। ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास 1 महिन्याएवढा होतो। हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो। हाच महिना अधिक मास किंवा मलमास म्हणून ओळखला जातो। पंचांगानुसार सन 2026 मध्ये अधिक मास लागल्यामुळे अनेक बदल घडून येतील। यामुळे हिंदूंचे नवे वर्ष 12 ऐवजी 13 महिन्यांचे होईल। नववर्षात अधिक मासाची सुरुवात 17 मे 2026 रोजी होईल आणि 15 जून 2026 रोजी त्याचा समारोप होईल। याचा अर्थ असा आहे की 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत। एक असेल नियमित येणार तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ। अधिक मासाच्या पहिल्या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापांपासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते। अधिक महिना 30 किंवा 33 दिवसांचा असतो आणि या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाहीत। ते एका जागी थांबून राहतात। पौराणिक कथांमध्ये असे सांगितले जाते की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवांनी त्याचा स्वीकार केला नाही। मग काय दुःखी कष्टी झालेला मलमास भगवान श्रीकृष्णांकडे गेला। भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्रीविष्णूंचा अवतार। अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली। तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात। भगवान श्रीविष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला। काही ठिकाणी याला दामोदर मास असेही म्हणतात। म्हणून तर अधिक मासाचे काही व्रत केले जाते, त्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते। अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मौंजे बंधन, बारसे यांसारखी शुभ आणि मंगल कार्य केली जात नाहीत। असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही। मलमासात भगवान विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे। या काळात दान, जप, तप, पूजा पाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते। तसेच अधिक मासात रामायण, गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे दान करणेही अत्यंत शुभ मानले जाते। मित्रांनो, 2026 चा अधिक मास हा फक्त अतिरिक्त महिना नाही, तो आहे ईश्वरकृपा मिळवण्याची सुवर्णसंधी। जो या काळाचा योग्य उपयोग करेल त्याच्या जीवनात सुख, शांती, संपत्ती आणि पुण्य वाढेल। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्री देशपांडे गुरुजी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय श्री कृष्ण, जय श्री राम।